भवनाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करताय, काय नेमकी भूमिका, कशा पद्धतीने आंदोलन करताय? पंढरपूर काशेगाव येथे एका मातंग युवकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झालेला आहे. आता त्याची बॉडी सिव्हिलमध्ये आहे, पोस्टमॉर्टमसाठी त्यांचं पोस्टमॉर्टम चालू आहे. आमचं म्हणणं एवढंच होतं की चंद्रकांत पाटलांना ही गोष्ट कानावर घालावी, एक निवेदन द्यावं त्यांना, आणि ज्या पोलिसांनी मारहाण केलेलं आहे त्यांचं निलंबन करून CID चौकशी बसवावी. अशा जी आम्ही बातमी निवेदन घेऊन जात असताना पोलिसांनी आम्हाला इथं अडवून ठेवलेलं आहे आणि आमची भेट होऊ देत नाही. एक तर आमच्या युवकाचा मृत्यू करायचा, मारून मृत्यू करायचा, परत आम्हाला भेटीसुद्धा बंधन करायचं. हे कुठलं शासन आहे? म्हणून आम्ही आज इथे या ठिकाणी बसलेलो आहोत. काय तरुणाचं नाव आहे, कशा? महादेव वाघमारे हा तरुण आहे. तिथं शेजाऱ्याच्या भांडणात 2 भांडणं झाले होते. हा तरुण भांडणात नव्हता सुद्धा, तरी पण पोलिसांनी जुना आकस मनात ठेवून त्याला इतकं कस्टडीमध्ये घेऊन मारहाण केली. 4 दिवस तो तरुण सिव्हिलमध्ये ॲडमिट होता. नंतर 4थ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. मारहाण करणारे पोलीस कोण आहेत, काय नाव माहिती नाही. तिथे इन्चार्ज वगैरे अजून नावे काही हाती आलेले नाहीत. पण पंढरपूर काशेगाव तालुक्यातील पोलीस अधिकारी आहेत एवढं कळतं. ते पंढरपूर शहर पोलीस स्टेशन आहे, ग्रामीण काशेगाव ग्रामीण. तर तुम्ही आता काय भूमिका घेतलेली आहे चंद्रकांत पाटलांची? अजून मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. चंद्रकांत पाटील साहेबांना आम्ही भेटणार आहोत, त्यांच्या कानावर गोष्ट घालणार आहोत. त्यांनी CID चौकशीचे आदेश करावे, त्यात पोलिसांना तात्काळ निलंबित करावं, ही त्यांची भूमिका काय येते त्याच्यावर आम्ही ठरवणार आहोत. नाहीतर आम्ही हा मृतदेह इथं घेऊन येऊ.